तर आपण पोचलेलो आहोत स्टँडवर. आपल्यावर आहे आपला डाकू आहे जे की नेहमी असेच तोंड बांधते, तोंड उघडत नाही. आणि सनटॅन नावाची गोष्ट माहिती का तुम्हाला? खूप टॅनिंग होतं, दॅट्स वाय. ईशा काय इसको कुछ लेना देना नाही. काय नाही, जे रिअल आहे ते दाखवायचं, बरोबर ना? हो मी रिअलच दाखवते, पण सनटॅन होतं. आहे की नाही? ही श्रावणी आहे. हाय. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आपण करत आहोत आपला न्यू ब्लॉग विथ रिया. कमेंट, शेअर, सबस्क्राईब. स्टार्टिंग मध्येच म्हणलंय म्हणजे करून टाका, सारखं सांगायची वेळ लागून देऊ नका. आणि आपण चाललोय आज पायऱ्यांनी चाललोय, कारण लिफ्टला खूप गर्दी आहे. आणि रिया, तुला काय बोलायचं आहे का? काही बोलायचं नाही, आज दिवसभर बोलणारच आहे. खूप बोलणार आहे ना? येस ब्रो. आणि आत्ता वाजलेले आहेत 10 आणि आज आहे आमचं पोस्टर प्रेझेंटेशन. सो अजून अंकिता नाही आली, वेदिका नाही आली. माझा पार्टनर नाही आला, सो मला वाईट वाटते. हिला सारखं वाईटच वाटत असतं. आणि आपण आत्ता सेकंड फ्लोअरवर पोचलोय. जिमला जायची गरज नाहीये. 6 तरी नाहीये. आपल्याला फॉलो करा. हो, श्वेताला फॉलो करा. श्वेता तुम्हाला सांगेलच जिममध्ये एक्सरसाइज कशी काय करायची. आणि आपल्याला जायचं आहे 6th फ्लोअरवर. आत्ताच दम लागलाय आणि चढण्यावर जायचं काय जायचं की. तर आपला अजिंक्यधाराचा ब्लॉग पडला यूट्यूबवर. आणि तुला कसं वाटला रिया? खूप छान आहे. तुम्ही पण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि बघा जाऊन व्ह्यूज वाढतील म्हणजे. अजून काय नाही, आता आम्ही 3rd फ्लोअरवर पोचलोय बोलत. आणि आता आपण जाऊया आपल्या क्लासरूममध्ये. आणि तिथून पुढे जाऊया आपल्या जिथं पोस्टर लावलेत ना, ते दाखवतो आम्ही तुमचे. मॅम हो, आणि आपला पेपरला न्यूज आली मॅम. हो, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू जे आम्हाला सहकार्य केले, थँक्यू. आणि तुम्ही न्यूजच बघताय का? हे बघा, तेच करते. न्यूज आली आपली अजिंक्यधारा. आपण साफसफाई केली त्यासाठी. तुम्हाला कसं वाटतंय मॅम? थँक्यू सो मच सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांमुळे हे शक्य झालेलं आहे. आणि तुम्ही जो रिस्पॉन्स दाखवला, तुम्ही जे म्हणला आम्हाला ग्रीन रूममध्ये लिहा मॅडम, तर आता नेलेलं आहे. आणि सगळ्यांना हा उपक्रम आवडला, अख्ख्या साताऱ्याला आवडला आहे की यशोदा कॉलेज काहीतरी चांगलं करत आहे. हो. चला भेटू आपण आता वरती हॉलमध्ये. मी तर हे पोस्टर आहे माझं, आणि ह्याचा नंबर नाही येणार मला माहिती आहे. आणि हे वालं आहे आपल्या वेदिकाचं आहे ना, अंकिताचं. बघा, हे सेकंड पोस्टर माझंच आहे जे की मी केलंय. आणि फक्त नाव आहे अंकिताचं. तुझंही वे तुझंही आहे वे. ही कोणाच आहे? हे थॉट लिहिलंय का काही? वा. वेदिका इज हिअर. हाय, किती दिवसातून? अगं तिला घेऊन यायचं होतं बावळट टेस्ट. बरं, वेदिकाचं बघा किती छान आहे. आणि माझं आहे तिथं बघ, माझं बघ इथं. ह्याचा काही नंबर नाही निघणार, पण असं देता काय. चला आता रियाचा बघूया. रियाचा हे आहे रियाचं बघा. वाव, बटरफ्लाय भारी आहे, सुटसुटीत एकदम. हे पण मीच लिहिलंय, दोन्ही मीच लिहिले. म्हणजे मी खरं तर 3 केलेत. कुणाचं आहे ग? वाव, भारी. आणि हे आमच्या कृष्णाचं आहे. वाव, सगळ्यात जास्त चांगलं मराठीत लिहिलंय. वाचून दाखव. रील्स नाही पण स्टोरी जबरदस्त. नाही पण स्टोरी जबरदस्त. ते काय पुस्तक, कळलं का? कळलं. वा. कुठेही तुझा? हो का? प्रतीशचा आहे वर. प्रतीशने तर फोनच काढलाय, चांगला कॅपकट काढलाय बघा, आहे की नाही? आता तुम्ही उभं कसं राहणार दोघं? अजून सर नाहीत आलेले. अजिंक्य सर येणार आहे. आणि ब्लॉगर पण आपले दुसरे दिसत नाहीत, म्हणजे अपसेट आहेत वाटतं. तर हे बघा, पोस्टर जोडलाय. हा पोस्टर आहे आपल्या सोहानीचा. कसा वाटतोय सांगा.
आणि हा श्रीचा आहे. श्रीनं तर पायऱ्या काढल्या पुस्तकांच्या वर. आणि काय लिहिले, स्केच पेन नव्हते वाटतं त्याकडे. बुक्स आर विंडो टू न्यू वर्ल्ड ऑफरिंग एंडलेस नॉलेज अँड पर्स्पेक्टिव्ह. वाव. वेदिका इज हिअर. वेदिका दमली आहे का तू? अगं तिला वय नाते तुला झाले. सुट्ट्या खूप झाल्यात ना. सुट्ट्या खूप झाल्या. दमली ना. चल आपण जाऊया जरा चैतन्याचं बघूया. चैतन्य दिस. अगं मधनं सरक्की. वाव चैतन्य. एसे लिहिलायस तू. पॅरेग्राफ आहे ना. हे कुणाचं आहे? भारी. नको नको. भारी केलंय. हे कुणाचं आहे? तान्यानं नाही केलं. तान्याचं हे बघा. खूपच माहिती लिहिली आहे तान्यानं. ठीक आहे. आणि नंबर ह्याचा येणार आहे मला असं वाटतंय. नक्कीच येईलच. तुला काय वाटतंय? येणार ना? येणार की मग. तर आता आपल्याला एक जोक घावला इथं. दाखव अंकिता. प्रतीशने लिहिले रीड मोर स्क्रोललेस आणि माझ्या आणि अंकिताने काय लिहिले बघा. रीड मोर म्हणजे फक्त उलटा लिहिलं. म्हणजे विषय कसा आहे समजलं ना. म्हणजे सेम लिहिले फक्त उलट सुलट करून लिहिले. जसं की ह्याला वाटतंय कुणाला कळणार नाही. पण ज्यांचे डोळे आहेत स्ट्रॉंग तीक्ष्ण आहेत ते बघू शकतात. जसं की अंकिताच. रीड मोर आणि प्रतीशला बोलवा. प्रतीशला तर फोन काढलाय. केवढा मोठा फोन काढलाय बघा. असा एक मला नवीन फोन घ्यायचा आहे आणि त्याची पार्टी रिया देणार आहे ना जोरात. कुठं जायचं? वेदिकांच्या खानावळी. वेदिकांच्या खानावळी पार्टीला. आणि स्क्रिप्ट दिली अंकिताला इनॉग्रेशन करायचंय ना. मला बोलायचंय आणि हातगार पडलेत मॅडमचे. आपण आता जेवतोय आणि रिया आहे तुझ्यासाठी जिलेबी बाई. हात खिसको खिसको. ओ माय गॉड. दीदी बोली 5 मिनिटांनी फोन कर तुझ्या. खाऊ नका त्यातलं काय, फक्त हे खावं. मला लक्षात नव्हतं हे खावं लागेल. हे आता बघ मला व्हिडिओ घे. अरे ते हेच की हा भारी लागतोय लाडू. मला आवडतो. मला आवडत म्हणून तुमच्यासाठी आणला. थँक्यू अंकिता. थँक्यू अंकिता. मेसच्या तू आज मालकीनबाईने सॅलड आणले. इथं बस. कडे जेवणात आहे. आज आहे शेंग सोला. बट आम्ही वेगळं आणलंय कारण मला माहित होतं सगळ्यांच्या डब्यात शेंग सोला. त्यासाठी आमच्या मम्मीने शेंग सोल्याची भाजी आणि कालवण पण केलंय तिथं. आमचा अजून फोन नाही आला. फोन आला की जेवायचं. ठीक आहे तर आपण जेवूयात. आहे ना? बरोबर आहे ना? सांगते का सांगत आहे ते थोडं टायमिंग नको पाहिल्यावर सांगितलं. आता आपलं पोस्टर प्रेझेंटेशन झालेलं आहे
आणि खूप छान केलं आपण सगळ्यांनीच. आणि 26 जानेवारीला आपला रिझल्ट आहे आणि ह्या काही भांडतात बघा पोरी. आणि ही आमची अंकिता उभी राहते. ही आमची अंकिता आणि हिने हा पोस्टर केलेला आहे जे की ड्रॉइंग मीच काढले, फक्त हिने कलर केलाय, ते लिहिले पण मी. कलर बघा किती छान फिनिशिंग केले त्याला, असंच नाही केलं. आणि ऑइल पेस्टर वापरलाय हिने आणि आपला पोस्टर आहे इथे. तर चला आपण आता भेटूया, क्लासमध्ये जाऊया. आणि डब्बा आपला राहिला इथे. चला कॅन्टीनला जाऊया. आता आपण कॅन्टीनमध्ये भेटूया. ट्रीट आहे रियाकडून 10 वेळा. तर गाईज आपलं पोस्टर प्रेझेंटेशन झालेलं आहे. सध्या आज ईशा दीदी पार्टी देणार आहे, तर मी त्याच्यावर काय आता बोलू, काय बोलू. काय नको बोलू, तू फोन ठेव आधी. आणि आपलं पोस्टर प्रेझेंटेशन खूप चांगलं झालं आणि आता आपण चाललोय कॅन्टीनमध्ये. स्वच्छता कॅन्टीनमध्ये चाललोय आणि आपल्या कॅम्पसमध्ये झाडू मारायचं चालू. इंट्रोडक्शन. आणि वेदिकाला तर घामच फुटलेला वेदिका जरा भेलेली, नव्हती का पण नंतर वेदिकाचा आवाज वाढला. मग मला वाटलं आता भांडणं आहेत काय. सुवर्णा मॅम मला असे म्हणजे मी बोलायला लागली ना, असं वाटतं भांडतीयेच असे मला बोलले थोडे. हो शेजारी. आणि सुमेधा मॅमनी खूप आधार दिला, कोऑर्डिनेट केलं आणि आपल्याला मोटिवेट केलं. आधारामुळेच आम्ही एवढं बोलू शकलो. हो. अजून मिस नसतं तर आम्ही काहीच केलं असतं. आणि जे आलेले सर कशासाठी ती मार्क दिला ना, मार्क्स दिला. जज होते ते दुसऱ्या डिपार्टमेंटचे होते आणि खूप कडक असे, म्हणजे काही पण प्रश्न विचारत होते की नावाचा अर्थ काय आणि आता ढग काढले तर का काढले. माझं प्रेझेंटेशन कसं झालं ईशा, तुला कसं वाटलं? तुझं पण छान झालं तुला. आणि हिनं अंकिताने एक झाड काढलेलं बघा, तर तिनं कलर दिलेला डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन. तर त्याच्यावर पण प्रश्न विचारला की तिला असं दाखवायचं होतं की कोवळी पाणी आणि जुनी झालेली पाणी. मग इंट्रोडक्शन खूप सुंदर दिलं आणि त्याच्यावर अंकिता म्हणली की डार्क ग्रीन वालं खूप नॉलेज आहे आणि लाईट ग्रीन वालं आता नॉलेज बेसिक नॉलेज आहे. डार्क ग्रीन म्हणजे मॅच्युरिटी लेवलला पोहोचलेलं आहे, मीन्स वॉट की त्याला सगळं नॉलेज आहे. बरं ठीक आहे. रिया पुढे चालली आहे, म्हणजे तिच्याकडून आपल्याला ट्रीट आहे. चला हो आपण सुट्ट करू की. तर आता आपण पोचलोय, कॅन्टीन मध्ये पोचलोय. कॅशरला पुढे घ्या की. कॅशरला सँडविच, मिरिंडा, स्प्राईट मला स्प्राईट सँडविच, मला मिरिंडा, तिला स्प्राईट, तिला माझा आहे का ऑरेंज कलरचं काय. स्लाइस घ्या स्टिंग नाही प्यायचं. बरं ठीक आहे. अरे हिथं सांगायचं ह्या काकांना. ये बरं सांगतो काय शर्मीच आहे. पेमेंट राहिलं की अगे पैसा दे. दाखवय नोट. रियाकडे आहे पाकिट आहे 300 रुपयाचं, नोट आहे 500ची. चला काय खतरनाक शी मी माझ्या आणली मला, तर माझी जुने एक्सचेंज केली असती. तर गाईज आता सेल्फ सर्व्हिस आहे इथं आणि आपण आलोय. सँडविच 2 सांगितलेलं, ह्याच्यात एकच येत आहे. चिठ्ठी दाखव आपली, काय ह्यांना दिलीस. हसतंय कॅशर, हसतंय. मॅडम झाली ना बा. मॅडम पार्टी दिली यांनी पण आम्ही सर्व्हिस करतोय. काय बोलायचं. सेल्फ सर्व्हिस आहे ना आपल्या कॉलेजमध्ये. 4 स्ट्रॉ भेटल्या ना. चेस करा. आरामची स्प्राईट आहे. ए कोका दीदी बघती मागणं. अगं दीदीला झूम करू दे. किती नालायक आहे तुम्ही, सगळ्यांनी टेस्टी सगळ्यांनी. हो मग काय. आणि खुशबू तर चांगलं येतोय. ते आहेत मॅडम, कॅशियर मॅडम जिंदाबाद. कशी लागली.
आणि घेऊ ना ठीक आहे काढ काढ. आणि आता 4 वाजलेले आहेत. बघू ना मला आता घे आणि वेदिकाने घेतले पहिली सिप घेतलीये. घे घे घे. वा. कॅशियरला खाऊ द्या पहिलं. आता मी पण पिते का खाऊ आधी? आधी खा. आधी खाऊयात सॉस. थँक्यू वेदिका. सॉस बघ ह्याचं पाणी वाटते. राहिलेले टीप राहिली आपली. मॅडमचं स्वागत आहे या. काय होईत पुढची ठीक आहे. अंकिता आंब्याच्या कुईचं पाणी पिऊन कसं वाटलं? रसनाचं पाणी कसं वाटलं? ते असंच लागते पण स्टिंगपेक्षा बेटर आहे. स्टिंग प्यायचं असतं माणसाने त्यापेक्षा हे बेटर आहे. तुमचं काय मत? हे कोण पेणार? वाटली पार्टी छान वाटली ना? कशी वाटली वेदिका? मी आयुष्यात असली पार्टी कधीच बघितली नव्हती ना? मग काय आपल्या पार्टीचा विषय हार्ड आहे. अंकिता दुसऱ्याच्या पैशाने खाण्याची सुख असतं ना असलंच आयुष्यात कधीच आंब्याच्या कुयाचं पाणी अंकिताने पिलंय. आणि रसना मिक्स पाणी रसना पाणी. हो बरोबर आहे हिचं. अक्षरशः माझ्या इथं छाती दुखायला लागला आता का तर हसून खूप मज्जा केली. तर आजच्यासाठी एवढंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू नव्या ब्लॉग मध्ये. बाय बाय बाय.